सेंट्रॉइडचा प्रॉब्लेम आहे. फाइंड द सेंट्रॉइड ऑफ 200 mm इंटू 300 mm इंटू 60 mm टी सेक्शन. आता जो सेक्शन दिलाय त्याची डायग्राम काढायची आणि त्यासाठी डायमेन्शन दिलं 200 mm इंटू 300 mm इंटू 60 mm. आता टी सेक्शन कसं असतोय? टी सेक्शनला एक हॉरिझॉन्टल वेब असते. मग आता हे डायमेन्शन दिले ते पहिल्यांदा वेबचं हॉरिझॉन्टल डायमेन्शन दिले असं कन्सिडर करू आपण. ही हाईट दिली टी सेक्शनची आणि ही प्रत्येकाची थिकनेस दिली. वेबची थिकनेस आणि ही फ्लेंज आहे. हॉरिझॉन्टल असते त्याला फ्लेंज म्हणायचं, व्हर्टिकल असते त्याला वेब म्हणायचं. आता वेब काढतो मी. बरोबर, हा टी सेक्शन आहे. आता याची प्लेनची विड्थ दिली सपोज 200 mm. त्यानंतर टोटल हाईट टी सेक्शनची किती दिली 300 mm. आणि या वेबची थिकनेस 60 mm आणि ह्याची थिकनेस पण 60 mm असं कन्सिडर करू. आता आपल्याला याचा सेंटर काढायचं. सेंट्रॉइड म्हणजे काय? या टी सेक्शनचा सेंटर काढायचा. मग आता पहिल्यांदा टी सेक्शन असं आहे तर याचे मिनिमम बेसिक सेक्शन मध्ये आधी डिवाइड करून घ्यायचा टी सेक्शन. आता बेसिक सेक्शन म्हणजे काय? तर स्क्वेअर, रेक्टँगल, सर्कल, सेमी सर्कल, क्वार्टर सर्कल किंवा ट्रायंगल हे सगळे काय आहेत? बेसिक फिगर्स आहेत. तर याच्यात कोणत्या कोणत्या बेसिक फिगर दिसतात तुम्हाला? रेक्टँगल दिसतात फक्त. हा एक खालचा एक रेक्टँगल आहे आणि हा एक रेक्टँगल आहे. मिनिमम रेक्टँगल तयार करायचं किंवा मिनिमम बेसिक फिगर तयार करायचं. जर आपण अशा लाईन काढल्या असतं तर मिनिमम झाले असते का? मग हा एक झाला, हा 2, हा 3, म्हणजे जास्त होत आहेत. आपल्याला मिनिमम करायचे आहेत. मिनिमम करायसाठी इथून लाईन काढायला लागेल. आता 2 सेक्शन तयार झाले, त्याला नंबर द्यायचे. आता दुसरी स्टेप काय? बेसिक फिगर केल्यात त्याला नंबर द्यायचे 1 आणि 2. पुढची स्टेप काय? त्या बेसिक फिगरचा पहिल्यांदा सेंटर दाखवून घ्यायचा. तर रेक्टँगलचा सेंटर कुठं असतो? त्याच्या सेंटरला. बरोबर, त्याच्या सेंटरला. त्याला G1 नाव देऊ आपण. सेंट्रॉइड जी लेटरने दाखवतात, डिनोट करतात. तर पहिला सेक्शन आहे त्याचा सेंट्रॉइड, त्याच्या सेंटरला त्याला G1 नाव देऊ. आता दुसरा रेक्टँगल त्याचा सेंट्रॉइड कुठं असणार? त्याच्या सेंटरला, त्याला G2 नाव देऊ. आणि हे सगळं एका लाईनवरच असणार आहे, व्हर्टिकल. आता पुढची स्टेप काय? ऍक्सिस काढून घ्यायची. एक ऍक्सिस बॉटमला काढायचा. हॉरिझॉन्टल ऍक्सिस त्याला काय म्हणतो आपण? एक्स ऍक्सिस. आणि एक ऍक्सिस कुठं काढायचा? त्या फिगरच्या लेफ्ट साइडला, लेफ्ट एंडला. बरोबर, एक ऍक्सिस काढायचा, एक बॉटमला काढायचा. हा व्हर्टिकल ऍक्सिस झाला वाय वाय. आता काय करायचं आपल्याला? फॉर्म्युला आपला सेंट्रॉइडचा आहे एक्स बार इज इक्वल टू A1 x1 प्लस A2 x2. 2 सेक्शन आहेत ना, 2 फिगर आहेत बेसिक फिगर, त्यामुळे 2 पर्यंतच घ्यायचं. डिवायडेड बाय A1 प्लस A2 असा एक्स बारचा फॉर्म्युला आहे. आणि वाय बारचा फॉर्म्युला काय? वाय बारचा इकडे लिहितो मी. A1 y1 प्लस A2 y2 डिवायडेड बाय A1 प्लस A2. आता यातल्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्या अननोन आहेत, त्या आधी आपल्याला काढायच्या, फाइंड करायचं या फिगर मधून. आणि त्या व्हॅल्यू इथं फॉर्म्युला टाकले की एक्स बारची एक व्हॅल्यू निघणार, वाय बारची एक. मग त्या निघालेल्या व्हॅल्यू परत डायग्राम मध्ये दाखवायच्या. तिथपर्यंत प्रॉब्लेम असणार आहे 6 मार्कला. आता पहिल्यांदा काय काढूया? ह्याच्यासाठी काय काय लागतंय? x1 x2 लागतंय, पलीकडच्यासाठी y1 y2 लागतंय, आणि दोन्हीसाठी A1 A2 लागतंय. तेवढ्या व्हॅल्यू काढायच्या. आता त्या वळीनं लिहितो मी x1 x2 y1 y2 A1 आणि A2 एवढ्या व्हॅल्यू काढायच्या. आता x1 x2 म्हणजे काय असतंय? हॉरिझॉन्टल डिस्टन्स. कुणाचं? सेंट्रॉइडचं. पहिल्या सेक्शनच्या सेंट्रॉइडचं या ऍक्सिस पासून डिस्टन्स. व्हर्टिकल ऍक्सिस पासून, व्हर्टिकल ऍक्सिस कोणता आपला? वाय ऍक्सिस पासून G1 चं डिस्टन्स म्हणजे x1, वाय ऍक्सिस पासून G2 चं डिस्टन्स म्हणजे x2, बॉटमच्या ऍक्सिस पासून G1 चं डिस्टन्स म्हणजे y1, बॉटम पासून G2 चं डिस्टन्स म्हणजे y2. A1 म्हणजे पहिल्या सेक्शनचा एरिया,
A2 म्हणजे दुसऱ्या सेक्शनचा एरिया. झालं, एवढंच काढायचं आणि ते तिकडे फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. आता x1 म्हणजे काय असणार, या ऍक्सिस पासून G1 चं डिस्टन्स किती असेल बघा. हे किती आहे 200, त्याच्या हाफ म्हणजे किती असणार 100, म्हणजे हे डिस्टन्स 100 mm असणार. म्हणजे x1 किती आलं 100 mm. x2 किती असणार 100च, 200 आहे त्याच्या हाफ 100 mm. पुढे y1 y2 म्हणजे बॉटम पासून G1 G2 ची डिस्टन्स. तर बॉटम पासून G1 किती डिस्टन्सवर असेल त्यासाठी हे काढायला लागेल आपल्याला. हे किती असणार टोटल 300 आहे, त्यातनं हे 60 मायनस केलं किती राहिलं 240, आणि 240च्या हाफ वर G1 आहे म्हणजे 120 mm. y1 120 mm. y2 किती येणार खालून इथपर्यंत डिस्टन्स. आता हे 240 इथपर्यंत आणि वरचं हे किती 30, 240 प्लस 30 270 mm, 270 mm. आता एरिया, पहिल्या सेक्शनचा एरिया, पहिल्या सेक्शनची एरिया आता रेक्टँगल आहे, रेक्टँगलचा एरिया काय असतो 1 साइड इंटू दुसरी साइड. 60 इंटू किती येणार 240, 60 इंटू 240 किती येते किती mm 14,400 mm स्क्वेअर. तसं दुसऱ्या सेक्शनचे डायमेन्शन काय 200 इंटू 60, 200 किंवा 60 इंटू 200 किती येते 12,000 mm स्क्वेअर. झालं, सगळ्या व्हॅल्यू काढून झाल्या. या आता फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं. पहिल्यांदा एक्स बार इज इक्वल टू काय A1 किती आहे 14,400 इंटू x1 किती आहे 100 प्लस A2 12,000 इंटू x2 किती आहे 100 डिवायडेड बाय A1 14,400 प्लस A2 12,000. आता हे जर पुट केलं तुम्ही कॅल्शिट, पुट करताना काय करायचं वरच्याला एक ब्रॅकेट डिवायडेड बाय खालच्याला एक ब्रॅकेट, तरच आन्सर बरोबर येणार. आणि किती येतं x बार 100 mm. याच्यावरून काय लक्षात येते आपल्या x1 पण 100 mm आहे, x2 पण 100 mm आहे. x1 x2 च्या व्हॅल्यू जर सेम असतील तर x बार पण तेच सेम असणार, म्हणजे या मधल्या लाईनवरच असणार आहे बरोबर. G1 G2 बरोबर सेंटरलाच आहे ना. सेंट्रॉइड म्हणजे काय सेंटर आहे त्या बॉडीचा सेंटर. आता दोन्हीकडे सिमेट्रिकल असल्यावर ऍक्सिस मधनं जाणार ना बरोबर, पण असा कुठनं जाणार ते सांगू शकत नाही आपण. हॉरिझॉन्टल ऍक्सिस आहे तो कुठनं जाणार आहे ते सांगू शकत नाही, त्यासाठी हे फॉर्म्युला यूज करून x बार y बार काढायचे आपल्याला. x बार 100 mm आलं. आता y बार काढूया. y बार इज इक्वल टू A1 ची परत व्हॅल्यू 14,400 इंटू y1 किती आहे 120 प्लस A2 12,000 इंटू y2 किती आहे 270 डिवायडेड बाय A1 14,400 प्लस A2 12,000. y बार किती येते ब्रॅकेट टाकायचं वर खाली किती येते 188.18 mm. झालं y बार. कॅल्क्युलेशन एवढंच आहे, पण आता हा x बार y बार पॉइंट आपल्याला इकडे दाखवायचा, तो असणार आहे पूर्ण फिगरचा सेंटर. आता x बार काय म्हणले 100 mm. x बार कुठून घ्यायचा व्हर्टिकल ऍक्सिस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स. x बार 100 म्हणजे ह्याच लाईन वर येणार आहे. अशी एक लाईन काढायची, मी वेगळ्या कलरने काढतो. वेगळ्या कलरनं ही सेंट्रॉइडची लाईन. ओके, सेंट्रॉइडची लाईन झाली एक्स बार साठी. आता y बार किती आहे 188.18. आता इथपर्यंत आपण किती म्हणलेलं 120, हे 240 आहे ना टोटल, इथपर्यंत 120 म्हणलेलं, 240 इथपर्यंत म्हणजे 188 अंदाजे इथपर्यंत असेल. अंदाजे काढायचं 188 इथं असणार आहे लाईन. अशी y बारची एक लाईन, त्याला y बार म्हणायचं. आणि इथनं इकडे किती आहे एक्स बारची लाईन. इथं जो इंटरसेक्शन पॉइंट आहे त्याला काय म्हणणार तुम्ही G सेंट्रॉइड. आणि हा काय असणार एक्स बार कॉमा y बार. हा आहे फिगरचा पूर्ण T सेक्शनचा सेंटर, हा G पॉइंटला असणार. असा सिंपल प्रॉब्लेम 6 मार्कला विचारलेला आहे D.2च्या एक्झाम.